नमस्कार. आज आपण भारतातल्या एका अशा संकटाबद्दल बोलणार आहोत जे सहजासहजी दिसत नाही. एक मूक संकट. हे फक्त आकडे नाहीत, तर आपल्या समाजाच्या मुळावरच घाव घालणारी गोष्ट आहे. चला तर मग या गंभीर विषयाला जरा जवळून समजून घेऊया. 898. स्क्रीनवर दिसणारा हा आकडा फक्त एक नंबर वाटेल, नाही का? पण थांबा, हा आकडा नाहीये, ही एका खूप मोठ्या सामाजिक दरीची खूण आहे. आणि खरं सांगायचं तर हे एक खूप अस्वस्थ करणारं वास्तव आहे. तर हा आकडा नेमका आहे तरी काय? बघा, भारताच्या सॅम्पल रजिस्ट्रेशन सिस्टमने 2014 ते 2016 मध्ये एक सर्व्हे केला. त्यानुसार जन्माला येणाऱ्या प्रत्येक 1000 मुलांमागे मुलींची संख्या होती फक्त 898. विचार करा, हे किती मोठं असंतुलन आहे. याचीच कहाणी हा आकडा सांगतो. पण मी पुन्हा सांगतो, हे फक्त आकडे नाहीत. या प्रत्येक आकड्यामागे एक गोष्ट दडलेली आहे. एक मूक किंकाळी आहे. ह्यालाच हरवलेल्या मुलींचं संकट म्हणतात. समाजाच्या ढाचालाच हादरा देणारं हे एक धोकादायक असंतुलन आहे, ज्याकडे हे आकडे बोट दाखवत आहेत. ठीक आहे, तर आजच्या या विश्लेषणामध्ये आपण नेमकं काय काय पाहणार आहोत. सगळ्यात आधी हा समतोल बिघडतोय म्हणजे नेमकं काय होतंय ते बघू. मग याच्या मुळाशी जाऊया. असं का होतंय, याची कारणं काय आहेत, आणि याचे आपल्या समाजावर काय परिणाम होत आहेत. सरकार काही करतंय का, आणि सगळ्यात महत्त्वाचं, यातून बाहेर पडायचा मार्ग काय. चला तर मग सुरुवातीला काही आकडे बघूया, जे आपल्याला या समस्येची तीव्रता दाखवून देतील. ही आकडेवारी समजून घेण्यासाठी एक टर्म आपल्याला माहिती हवी. ती म्हणजे जन्मावेळी लिंग गुणोत्तर, ज्याला इंग्रजीत सेक्स रेशो ॲट बर्थ किंवा SRB म्हणतात. आता हे काय आहे? अगदी सोपं आहे. म्हणजे एका ठराविक भागात, एका ठराविक वेळेत जन्माला येणाऱ्या प्रत्येक 1000 मुलांमागे मुलींची संख्या किती आहे, बस. आता आकडे बघा कसे बदलत गेलेत. 2012 ते 14 या काळात 10,000 मुलांमागे 906 मुली होत्या. ठीक आहे. पण पुढच्याच वर्षी म्हणजे 2013 ते 15 मध्ये हा आकडा आला थेट 900 वर. आणि मग 2014 ते 16 मध्ये तो अजून खाली गेला 898 वर. ही फक्त घसरण नाहीये, ही धोक्याची घंटा आहे. पण मग प्रश्न उरतोच की असं का होतंय? यामागे अशी कोणती सामाजिक आणि आर्थिक कारणं आहेत जी आपल्याला इथपर्यंत घेऊन आली आहेत? चला जरा खोलात शिरून बघूया. याची कारणं ना एखाद्या मोठ्या झाडाच्या मुळांसारखी आहेत, खोलवर रुजलेली आणि एकमेकांत गुंतलेली. सगळ्यात मोठं आणि उघड कारण म्हणजे जन्माच्या आधीच लिंग तपासणी, टेक्नॉलॉजीचा सरळ गैरवापर. पण याला खतपाणी कुठून मिळतं? तर वंशाचा दिवा मुलगाच हवा, या आपल्या पुरुषप्रधान मानसिकतेतून. मग हुंड्यासारखी प्रथा आहेच, जी मुलीला एक ओझं बनवते. आणि यात भर पडते शिक्षणाच्या अभावाची आणि महिला सक्षमीकरण कमी असल्याची. आणि ह्याच संदर्भात मूळ स्रोतामधला हे एक वाक्य अगदी नेमकं आहे. ते म्हणतात की महिलांच्या कामाचं सामाजिक मूल्य नेहमीच कमी लेखलं जातं आणि निर्णय प्रक्रियेत त्यांना मर्यादित स्वायत्तता असते. म्हणजे काय? तर सोप्या भाषेत, घरात आणि बाहेरही स्त्रियांच्या कामाला किंमत नाहीये आणि त्यांना स्वतःचे निर्णय घेण्याचा हक्कही नाही. आणि हीच असमानता आहे जी मुलगाच हवा या विचाराला बळ देते. बरं, कारणं तर आपण पाहिली, पण आता बघूया की याचे परिणाम काय होत आहेत. या असंतुलनाची आपल्या समाजाला नेमकी काय किंमत चुकवावी लागतीये? याचा सगळ्यात थेट आणि धोकादायक परिणाम म्हणजे समाजात अतिरिक्त पुरुषांची संख्या वाढते. म्हणजे काय? तर लग्न करण्याच्या वयाचे पुरुष जास्त आणि मुली कमी. हे साधं गणित आहे. आणि याचे परिणाम खूपच भयानक आहेत. समाजात एकूणच हिंसाचार वाढतो, फक्त महिलांविरुद्ध नाही तर सगळ्यांविरुद्धच. मानवी तस्करीला, विशेषतः मुलींच्या तस्करीला आयतं रान मिळतं. हरियाणा, पंजाबसारख्या राज्यांमध्ये तर परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली आहे की काही गावांमध्ये लग्नासाठी दुसऱ्या राज्यांमधून मुलींना आयात करावं लागतंय. आणि तिथे आणल्यावर त्यांचं काय होतं हे आपण समजू शकतो. भयंकर शोषण. ठीक आहे, समस्या गंभीर आहे, परिणाम भयानक आहेत, पण यावर सरकार काही करतंय का? चला, सरकारी पातळीवर काय प्रयत्न सुरू आहेत त्यावर एक नजर टाकूया. सरकारने अनेक आघाड्यांवर काम सुरू केले. जसं की बेटी बचाओ बेटी पढाओ ही मोहीम थेट लोकांच्या मानसिकतेवर काम करते. मग आहे सुकन्या समृद्धी योजना, जी मुलीच्या भविष्यासाठी पैसे वाचवायला प्रोत्साहन देते, तिला आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करते. बालिका संरक्षण योजना आहे, जी मुलींचे हक्क जपते. आणि फक्त केंद्र सरकारच नाही तर हरियाणासारखी राज्य सरकारही आपली मुलगी आमची मुलगी सारख्या योजना राबवत आहेत. पण मग एक मोठा प्रश्न उभा राहतो. एवढ्या योजना आहेत, कायदे आहेत, तरी हे प्रमाण कमी का होतंय? ही दरी का मिटत नाहीये? अंमलबजावणीत नक्की काय अडचण येतेय आणि यापुढे काय करायला हवं? तर अडचण नेमकी इथेच आहे. कागदावरचे कायदे आणि जमिनीवरचं वास्तव, या जमीन अस्मानाचा फरक आहे. आपल्याकडे कायदे खूप चांगले आहेत,
पण ते राबवण्यासाठी लागणारी यंत्रणा म्हणजे पुरेसे पैसे, माणसं हेच कमी पडतं. देखरेख करणारी सिस्टीम कमजोर आहे. अनेक ठिकाणी तर प्रशिक्षित कर्मचारीच नाही आहेत. आणि यामुळे होतं काय? कायदे तर आहेत, पण त्यांची भीती कोणाला राहिलेली नाही. मग यावर उपाय काय? तज्ज्ञ सांगतात की आपल्याला 3 पातळ्यांवर काम करावं लागेल. स्टेप 1, कायद्यांची एकदम कडक अंमलबजावणी. स्त्री भ्रूणहत्या किंवा हुंडा घेणाऱ्यांना कडक शिक्षा व्हायलाच हवी. स्टेप 2, शिक्षण. प्रत्येक मुलीला मोफत आणि सक्तीचं शिक्षण मिळालंच पाहिजे. आणि स्टेप 3, जी सगळ्यात महत्त्वाची आहे, खरं सक्षमीकरण, म्हणजे नोकरीत आरक्षण आणि वडिलांच्या मालमत्तेत समान हक्क. पण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. कळीचा मुद्दा हाच आहे की कायदे आणि सरकारी योजना या एकट्या काहीच करू शकत नाहीत. खरी लढाई आहे मानसिकतेची. जोपर्यंत आपल्या लोकांची मानसिकता बदलत नाही, मुलींकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत नाही, तोपर्यंत ही समस्या मुळासकट उपटून टाकता येणार नाही. आणि ह्याच विचारावर आपण थांबूया. एक प्रश्न जो आपल्या सगळ्यांसाठी आहे, की समाजाच्या मनात इतकी खोलवर रुजलेली ही मानसिकता बदलण्यासाठी खरंच काय लागत असेल? याचा विचार करायला हवा.